आणि आता आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. धाराशिव तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते आणि त्यामुळे भाविकांची संभाव्य संख्या विचारात घेऊन महाद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच देवीचं मंदिर रोज रात्री 1 वाजता उघडण्यात येणार असून 22 तास हे मंदिर खुलं राहणार आहे. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्र एकादशी निमित्त सूर्यफुलांची सजावट करण्यात आली. जवळपास 1 लाख पिवळ्या सूर्यफुलांचा वापर मंदिर समितीने या सजावटीसाठी केला. चांदीच्या दरात गेल्या 10 दिवसात 3,500 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे चांदीचा भाव प्रति किलो 72,500 रुपयांवरती पोहोचला. उन्हाच्या तडाख्यामुळे मच्छी बाजारात माशांची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यानं माशांच्या दरात वाढ झाली. एप्रिलमध्ये 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. सुट्ट्यांचं प्रमाण पाहता नागरिकांना बँक कामांचं नियोजन आधीच करावं लागणार आहे. यवतमाळमध्ये बैल बाजारात सध्या मंदीचं सावट आहे. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र यंदा अतिवृष्टी, कमी बाजारभाव आणि इतर संकटांमुळे अनेक शेतकऱ्यांनी बैल बाजाराकडे पाठ फिरवली. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी 3 उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे आणि या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. तर ब्लॉक कालावधीत CSMT वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडते. सायंकाळी सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही सभा होईल. यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असून या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेवेळी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोलापूर शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये बॅनर वॉर सुरू आहे. राहुल गांधींच्या बॅनर शेजारीच भाजपच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या स्वागताचे बॅनर लागलेत. हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लढ रहा हूं और लढता रहूंगा असे बॅनर काँग्रेसने लावलेत. तर हिंदू संघटक सावरकर जी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान असे बॅनर्स भाजपने लावले. छत्रपती संभाजीनगर शहरात आज भाजप आणि शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येते. शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा इशारा हवामान खात्यानं दिला. या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज वर्तवण्यात आला. केंद्र सरकारनं रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीमध्ये केवळ 17 रुपयांची दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ म्हणजे मजुरांची थट्टा असल्याचा आरोप करण्यात येतोय. 17 रुपयांमध्ये महागाईचा सामना करायचा कसा करायचा असा प्रश्न जो आहे तो मजुरांनी उपस्थित केला. धाराशिवमध्ये ऑनलाईन पीक पाहणी अपयशी झाल्याचं चित्र आहे. ही पीक पाहणी करून हरभरा आणि कांदा पिकांची नोंद 7/12वर दिसत नसल्याचं समोर आलंय. परिणामी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यास अडचणी येत असून कांदा उत्पादकही शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुडा जाळपोळ प्रकरणातील आरोपींचा शोध जो आहे तो सुरू आहे. पोलिसांकडून शेकडो GB CCTV फुटेज हे जप्त करण्यात आलं असून तोंडाला रुमाल बांधलेल्या दंगलखोरांचे स्क्रीनशॉट काढले जातात. सायबर पोलिसांच्या मदतीनं हा शोध सुरू आहे. यवतमाळमधील लोहारा इथल्या शिवाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. फलक लावण्यावरून चौघांचा वाद झाला आणि हा वाद पाहण्यासाठी आलेल्या तरुणावरही चाकू हल्ला झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदियात गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला. सडक अर्जुनी तालुक्यातील गोटी गावात ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्यानं पुलावरून खाली कोसळला. पण ट्रॉलीतील वजनामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीलाच लटकला. हिंगोलीच्या दगडगाव म्हातारगाव चौक परिसरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांनी पिस्तूल जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
सोलापूरच्या मोहोळमधील 11 वर्षाच्या मुलाचं 3 महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं आणि या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. तेलंगणामधील एका हॉटेलबाहेर भंगार गोळा करत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. वर्ध्याच्या सेलूमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला धडक दिली आणि या अपघातात कारमधील 2 महिला डॉक्टरसह त्याच्या एका मैत्रिणीचा देखील जागीच मृत्यू झाला. पुणे आणि अहमदनगरमध्ये बाईक चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं. या कारवाईत पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहरामधील रावेत किवळे या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा बहर पाहायला मिळतोय. जणू हा रस्ता परदेशातील असल्याचा भास होतोय आणि या मार्गावर फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करतात. राज्यातील आरोग्य निर्देशांकामध्ये धाराशिव जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलाय. आता बाल आरोग्य आणि कुटुंब कल्याण, असंसर्गजन्य आजार राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम यासारखे कार्यक्रम आणि योजना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोखपणे राबवल्या. त्यामुळेच हा बहुमान त्यांना मिळाल्याचं बोललं जातं. बाजारातील हरभऱ्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. मालाची आवकही बाजारात कमीच आहे. नागपूर बाजारात 3,165 क्विंटल सर्वाधिक आवक झाली, तर शहादा बाजारात सर्वाधिक 7,553 प्रति क्विंटल रुपयांचा भाव मिळाला. नागपूर बाजारपेठेत तुरीची सर्वाधिक 1,111 क्विंटल आवक झाली. तुरीचे दर सध्या तेजीत असून 8,000 रुपये सरासरी दर मिळतो. आता ऊसाच्या रसावर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी आकारण्यात येणार आहे. ऊसाचा रस हा शेतीमाल नाही, ऊस हे फळही नाही आणि भाजीपालाही नाही आणि त्यामुळे ऊसाच्या रसावर 12% जीएसटी आकारण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक धोक्यात आलेलं आहे. हवामानातील बदलामुळे आंब्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून आंबा बागायतदार संकटात सापडले. राज्यात लंपीचा संसर्ग कमी झाला आहे. लंपीमुळे एकट्या सोलापूर जिल्ह्यात 191 गुरं दगावली आहेत, तर पशुधनापोटी पशुपालकांमध्ये एकूण 7,60,00,000 अनुदान वाटण्यात आलं. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं खासदार सुभाष भामरे यांनी म्हटलंय. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास खुंटला, असा आरोप देखील भामरेंनी केला. रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार आणि आरामदायी करण्याकरता 338 नव्या एसी लोकल येणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित तपासावर देखरेख कायम ठेवायची की नाही याबाबतचा निकाल कोर्टाने राखून ठेवला. मात्र एखाद्या प्रकरणाच्या तपासाला विरोध करण्याचा किंवा तपास यंत्रणेने तपास कसा करावा हे सांगण्याचा आरोपींना कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. लोणावळा नगर परिषदेने अवघ्या 3 महिन्यामध्ये तब्बल 20 कोटींची मालमत्ता कर वसुली केली आहे. काही न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता जवळपास 75% वसुली पूर्ण झाली. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पदमपूर इथे 13 वर्षीय मुलगा नदीवर आंघोळीसाठी गेला असताना त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. हा मुलगा घरी न पोहोचल्याने त्याचा शोध सुरू झाला. पोलीस आणि बचाव पथकाला रात्री उशिरा या मुलाचा मृतदेह सापडला. धुळ्याच्या काळखेडे गावातील एका वानराचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी या वानराची अंत्ययात्रा काढली. यावेळी साश्रू नयनांनी या वानरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळखेडीतील ग्रामस्थ वानरासाठी दुखवटा पाळणार असून वानराचा दशक्रिया विधी देखील करणार आहेत. राज्यभरातील महावितरणच्याही वीज ग्राहकांना 39,567 कोटींच्या दरवाढीचा फटका बसलाय. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आणि त्यानुसार 2023-24 मध्ये 2.9%, तर 2024-25 मध्ये 5.6% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी वीज नियामक आयोगाने कंबर कसली. त्यानुसार वीज दरवाढीचे आदेश जाहीर करताना आयोगाने ऑनलाईन वीज बिल भरा, 500 रुपयांपर्यंत सवलत मिळवा अशी खुली ऑफर जाहीर केली आहे. ऑनलाईन वीज बिल भरल्यास संबंधित ग्राहकाला वीज बिलाच्या रकमेवर 0.25% किंवा जास्तीत जास्त 500 रुपये सवलत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
यवतमाळच्या राळेगाव इथे महावीर जिनिंगला आग लागली आणि यात मशीनसह कापूस जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. भविष्यात वाढणारी नव्या लोकलची संख्या लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मध्य रेल्वेवरील कर्जत जवळील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील डहाणू जवळील वाणगाव इथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. कारशेडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीकरता MRVCने भूसंपादनाच्या कामाला गती दिली. नवी मुंबईला जोडणाऱ्या उरण ते खारकोपर लोकलचा मार्ग 25 एप्रिलला सुरू होण्याची शक्यता आणि त्यासाठी सोमवारी या मार्गावर पुन्हा एकदा चाचणी होईल. यावेळी उरण ते खारकोपर मार्गावरील सुविधा अडचणी यांचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेने यावर्षी मालमत्ता कर वसुलीसाठी ठेवलेल्या 6,000 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 31 मार्चपर्यंत 5,350 कोटी रुपये वसूल केले. गेल्या वर्षी याच दिवशी 5,700 कोटी रुपये वसूल करण्यात आले होते, अशी माहिती कर निर्धारण आणि संकलन विभागाचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे चांगलेच भडकले. अमरावतीमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही, असा सवाल मुनगंटीवारांनी सुप्रिया सुळेंना केला. पोषण आहाराचं धान्य निकृष्ट आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना पुरवल्या जाणाऱ्या धान्याची शालेय शिक्षण विभागाच्या भरारी पथकांमार्फत तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. हे धान्य निकृष्ट दर्जाचं आढळल्यास संबंधित पुरवठादार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. नाशिकच्या सारोळ येथील अवैध उत्खनन प्रश्नी आता ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. न्यूज18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी पथकाची नियुक्ती होणार असून केंद्र सरकारच्या एजन्सीला पत्र देण्यात आलंय. पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू झा यांनी 2 वर्षांपूर्वीच टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला होता. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू आहे. मनाली येथील रस्त्यावरती सध्या बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बद्रीनाथ धाम परिसरात सर्वत्र बर्फाचे थर साचले तर 27 एप्रिलपासून बद्रीनाथचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात. अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. यश आलंय, मात्र अनेक साहित्य जळून खाक झालंय. रशिया एका महिन्यासाठी UNSCच्या अध्यक्षपदी असणार आहे. मात्र रशियाच्या अध्यक्षपदाला युक्रेनचा जोरदार विरोध आहे. याआधी रशिया UNSCचा सदस्य असतानाच युद्धाला सुरुवात झाली असं म्हणत युक्रेननं विरोध दर्शवलाय. पाकिस्तानातील पेशावरमध्ये गव्हाच्या पिठासाठी चेंगराचेंगरी सुरू आहे. जमावावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मात्र त्यानंतर देखील काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर या होतात 25 मिनिटात आपण 50 बातम्या पाहिल्या. बातम्यांचं कसा सुरू राहील, सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर.